यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय पूज्यपादाचार्य भगवान की जय। योग्योपादान योगेन दृषदः स्वर्णतामतां द्रव्यादिस्वादिसम्पत्तां वात्मनोऽप्यात्मतामता वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बत नारकं छायातपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान् यत्र भावः शिवं दत्ते द्यौकीयदूरवर्तिनि यो नयत्याशु गव्यूतिं क्रोशार्धे किं ससीदति ऋषिकजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाकेनाकौकसां सौख्यं नाकेनाकौकसामिव वासनामात्रमेवैतत् सुखं दुःखं च देहिनां तथा युद्वेजयन्ते ते भोगारोगायिवापदि मोहेन संवृतं ज्ञानं स्वभावं लभते नहि मत्तः पुमान् पदार्थानां यथा मदनको द्रवै वपुर्गृहं धनं दारः पुत्रा मित्राणि शत्रवः सर्वथान्यस्वभावानि मूढः स्वानि प्रपद्यते। इष्टोपदेश म्हणजे काय? इष्टाचा उपदेश दिलाय. इष्ट काय आहे आपल्याला? इष्ट म्हणजे काय? प्रिय म्हणा, इष्ट म्हणजे अपेक्षित म्हणा, पाहिजे आहे ते. तर तुम्हाला काय पाहिजे आहे? काय पाहिजे? सुख, शांती. काय पाहिजे? मोक्ष. डायरेक्ट सिक्सरच. मोक्ष पाहिजे आणि घरात बसायचं होय, मग काय मिळणार आहे मोक्ष? याला म्हणायचं अंतराय कर्म. मग इष्ट काय आहे ते त्याचा परिचय करून द्यायला लागले त्या ग्रंथामध्ये. म्हणजे इष्टाचा निर्णय करा ना पहिला. तुम्हाला इष्ट काय हेच माहीत नाही आहे. म्हणजे आपल्याला एका समयात एक इष्ट आहे तर दुसऱ्या समयात दुसरं इष्ट आहे. त्यामुळे एक लक्ष्य एक नाही आहे, एक साध्य नाही आहे, एकावर स्थिर नाही आहे आपण. त्याच्यामुळं एकाला प्राप्त करेपर्यंत दुसऱ्याची इच्छा, दुसऱ्याला प्राप्त करेपर्यंत तिसऱ्याची. त्यामुळं एकसुद्धा इच्छा आपली पूर्ण होत नाही, त्या इष्टाला आपण प्राप्त होत नाही. म्हणून सांगतायत इष्ट वास्तविक काय आहे. या सगळ्या श्लोकांमधून तुम्ही ज्याला ज्याला इष्ट केलं आहे ना आजपर्यंत त्या सगळ्यांचं खंडन करतायत की ते तुमच्यासाठी वास्तविक इष्ट नाहीच. म्हणजे तुम्ही आजपर्यंत कोणाला इष्ट केलं? धन किंवा असं ढोबळ नको. काय केलं ते सांग. कशाला केलं इष्ट? अजून परिवाराला काय, आपल्याला एखादी वस्तू पाहिजे तर त्याला असं इष्ट बनवलं ना आपण. म्हणून सांगतायत की तुम्ही ज्याला ज्याला बनवले ना आजपर्यंत इष्ट त्या सगळ्याचं प्रत्येक श्लोकांमधनं खंडन करतायत आणि ती गोष्ट वास्तविक इष्ट नाहीच ह्याची सिद्धी करून दाखवत आहेत. म्हणजे मला स्वर्ग इष्ट होतं, नाही मिळालं का स्वर्ग आजपर्यंत? किती वेळा मिळालं पण तृप्ती नाही झाली आपली. म्हणून सांगतायत काय, आता एकदा असा निर्णय करा की वास्तविक तुम्हाला काय सुख देणारं आहे, कुठली गोष्ट तुम्हाला आश्रय करण्यायोग्य आहे, त्या सगळ्याचा एकदा यथार्थ निर्णय करा. म्हणून त्यांनी हे सगळे श्लोक सांगतायत. मग आतापर्यंत काय सांगितलं? मोहाच्या अधीन होऊन हा जीव दुःखी झाला आणि मग त्या मोहाची स्थानं कुठली कुठली आहेत? कोणाशी मोह केला? का मोह केला? मोह का होतो?
मोह का होतो? कोणामुळं मोह नाही होत? मोह का होतो? का? मोह हा आपला परिणाम आहे, पण का उत्पन्न होतो तो? मराठी समजते ना? नंदकुमार जैन, नंदकुमार जैन. हो, मराठी समजते ना? समजतंय समजतंय. ओके. बर, काय म्हणले? मोह का होतो समजते ते नाही जय मला. जिनेंद्र. हम्म. हो, रागद्वेषाची उत्पत्ती म्हणजे मोह. म्हणजे काय नाही म्हणायचं मला. मोह का होतो त्याचं रिझन सांगा, कारण पाहिजे. मोह हे कार्य आहे ना तुमचं, कारण काय आहे त्याचं? हा, मराठी कळतं. कळतंय. हा हा, का का कधी होतो नाही, कोणामुळं होतो नाही, का होतो मोह? तो रागद्वेष करतो म्हणून वासना पडलेला आहे पंचेंद्रिय विषय. मोह लोभामुळे. कारण काय आहे? मोह का होतो? मोहाच्या उत्पत्तीचं कारण काय? बोला नंदकुमार काका. लोभ लोभ. अहो तुम्ही मला भेद सांगताय, मी विचारती का होतो? लोभ का होतो? बर, म्हणजे रागद्वेष परिणाम. हा ना, ते सगळे मोहाचे रूप आहेत. क्रोध, मान, माया, लोभ, तुम्ही रागद्वेष म्हणताय, सगळं सगळं हे मोहाचं रूप आहे. पण ते उत्पन्न का होतं आपल्यामध्ये? भगवंतांमध्ये का नाही उत्पन्न होतो? म्हणजे रिझन शोधायचं. अज्ञानतेने किंवा मिथ्यात्वामुळे. बरोबर. हा, म्हणजे आता कारण शोधली तर त्यात कळेल आपल्याला की आपण स्वतःला अतृप्त मानतो. तुमचा आवाज येतोय मला नंदकुमार काका, आवाज येतोय. तुम्ही उत्तर देणार असला तर बोला. हा, काय श्लोक किती आहे? श्लोक 8वा आहे. अजून आम्ही श्लोक सुरू करायचा आहे. वपुर्गृहम धनम दारा, म्हणजे 8वा सुरू केलाय श्लोक आता, त्याच्यामध्ये जरासं भूमिका लावतोय. काय म्हणलं? अतृप्त अनुभव करतो म्हणजे मला बाहेरून कुठल्या तरी गोष्टीतून तृप्ती मिळणार आहे, हा विचार, हे जे उत्पन्न झालेले परिणाम आहेत ना, हे मोहाचं कारण आहे. अजून त्यांनी सांगितल्यासारखं अज्ञान हे मोहाचं कारण आहे. तिसरं मिथ्या मान्यता हे मोहाचं कारण आहे. म्हणजे काय समजतंय ना सगळं? म्हणजे काय मिथ्या मान्यता म्हणजे? बरोबर. मग त्यातून मोहाची उत्पत्ती कशी होते? हे शरीर मला सुख देणारं आहे म्हणून हे माझ्याबरोबर राहावं, हे नित्य राहावं, ही सगळी मिथ्या मान्यता आहे. त्याच्या निमित्तात मोहाची उत्पत्ती होते. अजून घे वही पेन. करेक्ट. अतृप्त म्हण, अपूर्ण म्हण, किंवा परवस्तूने मला सुख प्राप्त होतं ही भावना, ही पण सगळी मिथ्या मान्यता. त्याच्या निमित्तात मला त्या परवस्तूचा आश्रय घेण्याचे भाव होतात. ह्यालाच म्हणलं मोह. म्हणून सांगतायत मोहाचं कारण शोधा, तर त्या कारणाचा नाश झाला तर मोहाचा नाश होईल. मग मी त्या मोहाच्या याला नष्ट करण्याचा प्रयत्न करतोय, हे तर पर्याय आहे, क्षणिक आहे, नष्ट होऊन जाणारी आहे. पण पुन्हा पुन्हा का उत्पत्ती होते? म्हणजे आत्ता मला कळालं समजा की मी मोह केला तर मला काय होतंय, त्याचं फळ नियमाने दुःख भोगावं लागतंय, म्हणून मी आत्ता मोह नाही करणार असं ठरवलं. पण उद्या पुन्हा मोह झाला, तुम्हाला दुसऱ्या कुठल्या गोष्टीबद्दल झाला, मग झाला तर का झाला ह्याचं कारण अजून सांगा. लय मला सुचालेत आज. मोहीची वालेत का? करेक्ट. कसं काय माता बरोबर सांगितलं? कर्तृत्व भोक्तृत्वाचे विचार आहेत. अजून अजून 2. प्रज्वल, राज,
अजून दोन कुठले? एकत्व आणि ममत्व. या विचाराने, या परिणामाने पुन्हा पुन्हा मोहाची उत्पत्ती होते. हे शरीर माझं, हे एकत्व झालं. नाही, माझं म्हणल्यावर ममत्व झालं, आणि हे म्हणजेच मी, किंवा ह्याच्यातून मला सुख, हे माझ्याबरोबर राहावं, हे सगळे एकत्व आणि ममत्वाचे परिणाम. ह्याच्या निमित्तात मोहाची उत्पत्ती होते. आणि ज्याला ज्याला मोह आहे तो नियमाने जगामध्ये दुःखीच राहतो, त्याला सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. पुस्तकासोबत देते याकडे मला. सरक पुढं पाय तर आहे की त्याच्याकडे दोघं जण बसा ना त्याच्यामध्ये. वही पण ते तसंच मग. हां, तर काय सांगितलं? म्हणून मागच्या श्लोकामध्ये सांगितलं की मोहेन संवृतम ज्ञानम स्वभावम लभते नाही. म्हणजे काय विशाल बाया? हां, स्वभावम लभते नाही. मोहाने झाकलेलं ज्ञान स्वभावाला प्राप्त करू शकत नाही. स्वभाव म्हणजे आपला आत्मा, आपलं स्वरूप. आपल्या स्वरूपाला आपण का नाही जाणू शकत? त्याचं कारण आहे मोह. म्हणून सांगतायत जर मोहाचा नाश करायचा तर स्वभावाला प्राप्त करा. इकडं बाहेर जाऊन याला नाश करण्याची गरज नाही आहे. म्हणून इथं मिथ्यात्व घेतलं ना. आजपर्यंत मी स्वभावाला जाणलं नाही, म्हणून मोहाची उत्पत्ती होत राहतीये. म्हणून म्हणतायत काय करा? सगळ्या कषायांच्या आहारी जातोय, त्या कषायातून आपण स्वतःला सुखी मानतोय, म्हणून मोह संपत नाही. म्हणून सांगतायत काय आता त्या मोहाची स्थानं काय काय आहे त्याच्यासाठी या श्लोकामध्ये सांगितलं. वपू म्हणजे शरीर, गृह म्हणजे घर. मिळाला 8वा श्लोक आहे बघ. वपू वपुरगृहम धनम दाराहा. शरीर, घर, धन, स्त्री, पुत्र, मित्र, शत्रू, हे सर्व, ह्या सर्वांच्या निमित्तात मी मोह करतो. ते मोह करवतात असं नाही. नमकार काय म्हणले? परिग्रहामुळं मोह नाही आहे. म्हणजे तुम्हाला कोणी परिग्रह समोर येऊन म्हणत नाही की तुम्ही माझा मोह करा, तुम्ही माझ्याशी एकत्व करून राहावा, माझ्याजवळच घर म्हणते का तुला? माझ्याजवळच राहा, जायचं नाही मुंबईला. काय राज, कुठं जायचं नाही? कुठं राहते? गोंदिया ना. हां, गोंदियाला जायचं नाही म्हणते का? घरातले म्हणते तरी जा वाटते का मग? म्हणजे ते घर तर असं तुम्हाला मोही बनवत नाही आहे. इथं राहा, इथं राहू नको. धन म्हणत नाही आहे की तू मला जवळ ठेव. ते तर त्याचं परिणमन करते. जेवढा वेळ तुझ्याजवळ राहणार आहे तेवढ्या जवळ राहणार, ना तर नाही. पण मी का मोही होतो त्याच्या निमित्तात? तर तेच कारण सांगतायत की सर्वथा अन्य स्वभावाले आहेत, पण त्याला मी मानतो माझे. म्हणून हा मूळ जीव काय होतो? पुन्हा पुन्हा दुःखाला प्राप्त होतो. सर्वथा अन्य स्वभावानी मूढः स्वानी प्रपद्यते. सर्वथा भिन्न स्वभावाले आहेत, मूळ जीव त्याला स्व मानतो. तुम्ही आता काय स्व मानताय सांगा बघू? कोणाला स्व मानताय आता? जस्ट या कंडिशनला आता? शरीराला. का बरं? शरीराला माझं मानतोय का? थंडी वाजतीये. कोणाला वाजली? मग मला थंडी वाजतीये. कोणाला वाजली सांग? आत्म्याला थंडी वाजली का नाही वाजली? वाजली. कशी वाजली दाखवा. आत्म्यालाच. म्हणजे आत्म्याला थंडी वाजत असेल तर त्यांना का नाही वाजवतो? किंवा सिद्ध आहेत त्यांना का नाही वाजत आहे? म्हणजे म्हणायचंय ज्यांनी शरीराला मी मानलं, त्या शरीराला जे त्रास झाला तो माझा झाला, मला झाला हे मानलं, त्यालाच थंडी वाजते. नाहीतर काय म्हणलं ना दुपारी आज की 5 डिग्रीमध्ये ते मुनी विहार करायला लागलेत. कुठं शिखरजीकडं, तिकडं अजून कुठं कुठं नावं सांगितली त्यांनी. म्हणजे दिगंबर मुनी रस्त्यावरनं असं कोहरा पडलाय सगळीकडं. काय म्हणायचं? धुकं पडली आहेत सगळीकडं, आणि तशामध्ये विहार करत आहेत. थंडी वाजते का नाही हो? आणि त्यांच्या बाजूला सगळे जर्किन घाल, मफलर घाल, असं स्वेटर घाल, गुंडाळून गुंडाळून चालायला आहेत त्यांच्याबरोबर सगळे. आणि त्यांच्या हातात फक्त पिंची आहे. थंडी वाजते का नाही? मग एक जीव असा आणि एक जीव असा का? त्याच सेम कंडिशनमध्ये.
म्हणजे म्हणायचे विचार थोडंसं बदलावं लागणार, थोडंसं पुरुषार्थ करावा लागणार. मग विचार करा ना एकदा की मी शरीर, नंदकुमार काका, मी शरीर नाहीच. मग सगळं मफलर सुटतंय, स्वेटर सुटतंय. म्हणजे आपण त्याला घेऊन बसलोय आणि ते म्हणजे माझ्या सुरक्षेचं साधन, त्याच्या निमित्तात मला सुख, ही मान्यता आहे म्हणून मोह संपत नाही आहे. म्हणून सांगितलं त्यांनी की कोणाकोणाला माझं मानलं आजपर्यंत, तर शरीर, धन, धनाचं बघत होतो आपण. घर, धन, धनमध्ये काय काय घेतलं, धन में परिजन को छोड़कर सब कुछ आ गया. जे काय तुम्ही तुमचं परिग्रह म्हणताय ना, धन या एका शब्दामध्ये तुमचे सोनं, चांदी, रुपया, पैसा, दागिने, गोधन, पशुधन काय म्हणतात ना, सगळं सगळं याच्यामध्ये आलं. तर हे सर्व प्रगट भिन्न आहेत, तरी सुद्धा त्याला माझं म्हणतोय. तर जीव नियमाने त्याच्या निमित्तात दुःखी होतो. आवाज गेला. कोणाचा आवाज गेला, कुठं गेला? येतोय ना माझा आवाज? आत्ता आला. छोड़ने की बात तो दूर, पर किसी समय कुछ हिचकता भी नहीं धन की कल्पना करने में. इस धन से भिन्न अपने को यह मोही नहीं मान पाता है. किती वाटते हो आपल्याला मी धनापासून भिन्न आहे, किती वेळा जाणतो दिवसभरात सांगा. ठीक आहे तुमच्याजवळ आत्ता धन नाही आहे प्रत्यक्ष, पण तरीसुद्धा जे काय आहे ना माझ्या नावावर एवढे आहेत, हे आहे ना तुमच्या ज्ञानात, म्हणजे तुमच्याजवळच आहे ते. हातात असलं तर माझं आहे असं नाही आहे. घर आत्ता नाही आहे तुमच्याजवळ, सांगा आहे की नाही घर? कुठं आहे? आहेच फलटणमध्ये नाही, इथंच आहे. घेऊनच बसलोय जवळ आपण त्याच्या. म्हणजे मान्यतेतून कसं पकडलेलं आहे सगळ्या गोष्टींना, त्याचंच पाप आहे हो, दुसरं काय नाही. मेल्यावर कुठं गेलं सांगा? ते सगळं तुमच्या बरोबर गेलं आणि त्या निमित्तात, त्या परिग्रहाच्या निमित्तात एवढं संक्लेश, इतका आश्रव बंद, इतके तीव्र चंचलता असते त्या विग्रहगतीमध्ये. जेव्हा एका शरीरातून सुटल्या दुसऱ्या शरीरात जातो ना, हे सगळं सुटणाऱ्या एवढ्या विचारांनी पण असं विचलित होऊन जातो जीव, आणि तेच त्याला दुःखाचं कारण ठरतं. म्हणून सांगतायत काय करा, संस्कार तर एवढे करा, उलटं सांगितलं जवळ ठेवा धन, पण ते माझं नाही आहे ही मान्यता ठेवा. जसं भरत चक्रवर्तीकडे किती होतं, तुमच्याकडे किती आहे? त्याच्यापेक्षा जास्त आहे. मग त्याला मी माझं म्हणून धरून किती त्याच्याशी आपण एकत्व करतोय. मग तो करू शकतो, राहू शकतो त्याच्याशिवाय, त्याच्या विचारातनं तो सोडू शकतो, तर मी का नाही सोडू शकत? म्हणून मागं सांगितलं ना, त्या सम्यक दृष्टीला देव आले आणि प्रसन्न होऊन म्हटलं की तुला आम्ही गिफ्ट देणार आहे काहीतरी. तर तो काय म्हणला, सम्यक दृष्टी मला काय नको आहे, मी हेच सोडून दिगंबर दीक्षा घ्यायचा विचार करतोय, तर तुम्ही कशाला माझं वाढवताय? ते म्हणले नाही, आम्ही इथंपर्यंत आलोय तर काहीतरी देऊन जाणारच. असं काय आम्हाला, म्हणजे ते त्याला काहीतरी वृद्धी द्यायला आले होते, शक्ती द्यायला आले होते, पण तो म्हणला मला कशाची गरज नाही आहे. मग ते म्हणले आमचं येणं निरर्थक जायला नको आहे, म्हणून मला काहीतरी द्यावंच लागणार आहे. म्हणून त्यांनी किती खोल्या खोल्या भरून त्याला रत्न आणि सुवर्ण मोहरा वगैरे असं दिल्या. तर ते दिल्यावर ह्याचे विचार काय, आता ते त्याच्याजवळ 12 वर्ष कमीत कमी राहणार होतं. काय ह्यांना का टेन्शन आलं? तर त्यांनी काय केलं विचार करा की त्याच्या पुढं जाऊन 12 वर्ष राहणार होतं. नियोग असा होता त्या देवांना तिथं ठेवून त्याची रक्षा करायला थांबावं लागणार होतं. पण त्याला त्याच्यापासून सुटण्यासाठी त्या सम्यक दृष्टीने घराचाच त्याग केला आणि जाऊन दिगंबर दीक्षा घेतली. आता सांगा सोपं केलं का नाही? किती सोपं झालं. असं आपल्यासाठी होतंय का नाही? चला बघू माताजींकडं लगेच हात जोडायचं, मला दीक्षा द्या म्हणायचं. किती आपण अवघड केलंय. करायला पाहिजे पुरुषार्थ. म्हणून सांगतात ज्ञानातनं दूर व्हा ना. जाऊ दे, हे सगळं माझ्या परिग्रह, हे सगळं माझ्या मोहाचं कारण आहे, तर हे माझं नाही नाही एवढं तरी संस्कार करा आपल्यावर. मी किती भिन्न आहे त्याच्यापासून हे जाणीव करण्याचा प्रयत्न करा. पुढं सांगतायत स्त्री. स्त्री हा पण एक मोहाचा परिग्रह आहे. स्त्री यह भी एक भिन्न जीव है. सबके अपने अपने कर्म है, सबके अपने अपने कषाय है.
कषाय से कषाय मिल रही है विशाल भैया, इस कारण परस्पर में प्रेम है. जसं जिस घर को पुरुष आबाद रखना चाहता है उस ही घर को स्त्री काय बोला की काय हो, ज्या घराला स्त्री सजवतीये त्याला चांगलं पुरुष, जिस घर को स्त्री पुरुष आबाद रखना चाहता है उस ही घर को स्त्री बरबाद पडू नका. कशाय मिळाली आहेत ना हे सांगायला, तर स्त्री सुद्धा त्या घराला आबाद ठेवण्याचा प्रयत्न करतीये. स्त्री भी आबाद रखना चाहती है. एक सी कषाय मिल गई उसके प्रसंग में प्रत्येक बात में भी प्रायः एक सी कषाय मिल गई है. म्हणजे आजकाल ओढून कषाय मिळवतात ती गोष्ट वेगळी, पण ज्याची वेवलेंथ जुळली म्हणलं ना तिथं त्यांचं जुळलं म्हणलं जातं. नाहीतर एका वक्त्याने, एका मोटिवेशनल स्पीकर असतात ना, त्यांनी एक सांगितलं उदाहरण. पूर्वीची लोक म्हणले कुठं फिरायला गेले समजा टू व्हीलरवरनं नवरा बायको, तर रस्त्यात समजा कुठं तरी बंद पडली गाडी, तर ती बायको म्हणती कशाला घाबरता, मी तुम्हाला मदत करते, आपण ढकलत जाऊ. मग तेव्हा म्हणले बिना पेट्रोलची गाडी गावापर्यंत पोचायची. आणि आता म्हणले एका कारमध्ये दोघं नवरा बायको बसलेले असतात मागच्या सीटवर, पुढच्या सीटवर असतो ड्रायव्हर. म्हणले उजव्या खिडकीतनं नवरा बाहेर बघत असते इकडं उजवीकडं, आणि डाव्या खिडकीतनं बायको बाहेर इकडं बघत असते, आणि मधल्या आरशातनं ड्रायव्हर त्या दोघांना बघत असते की हे दोघं बोलत का नाहीत म्हणे. म्हणजे अशी परिस्थिती आज. काय म्हणायचं, कसलं मोह म्हणायचा. पण जवळ राहावं लागतंय, काय म्हणायचं, ते बांधलेलं असतंय, तर नियमाने तिथं ते दुःख भोगावं लागणार. राज म्हणून काय करायचं, असं आपलं सरळ बघून चालायचं. कुठं देवशास्त्र गुरु आहेत आपल्या समोर नमकार, त्यांच्याकडे बघा आणि आपल्या स्वतःकडे बघा, बास, कोणाकडे बघण्याची पण गरज नाही. जब दोनों उद्देश्य एक हो जाता है तो कषाय अनुकूल हो ही जाती है. किसी एक काम को मिलजुल कर करने की धुन बन जाए 5 आदमियों की भी, तो उन 5 की इच्छा कषाय एक सी अनुकूल हो जाएगी. म्हणजे तुम्हाला मिळून एक काम करायचं आहे तर नियमाने ते कषाय जुळले तरच काम होतं. जसं तुम्ही पार्टनरशिपमध्ये करायला जाता ना काहीतरी, तर तिथं जर भिन्न भिन्न कषाय असतील, प्रत्येकाचे वेगवेगळे आर्ग्युमेंट्स असतील, तर तुम्ही काम करू शकणार नाही. फिर उस अनुकूलता में एक दूसरे के लिए श्रम करते रहेंगे. म्हणजे ह्यालाच म्हणलं परत मोह. म्हणजे मग ते त्याच्या निमित्तात पुन्हा स्वतःला ग्रेट समजणार की आम्हाला कसले ग्रेट पार्टनर मिळालेत, आम्हाला आमचं सगळं चांगलं जुळलं आहे. असं म्हणजे सेटलमेंट चांगली झाली आहे, आमचा धंदा चांगला चालला आहे. मग त्याच्या निमित्तात मोह संपणार का वाढणार. असे वाढणारे निमित्त रोज मिळत आहेत आपल्याला, वेगळे वेगळे मिळत आहेत. भलेही मित्र असतील किंवा शत्रू असतील, दोघांच्या निमित्तात कषाय वाढत आहेत, मोह वाढतो. यहाँ स्त्री को दारा शब्द से कहा गया है. काय काय म्हणतात स्त्रीला, वाचलो होतो आपण हे बहुतेक. काय काय नावं आहेत वेगळी वेगळी. स्त्री म्हणा, पत्नी म्हणा, दारा, भार्या, कलत्र, हे सगळे नावं का दिले त्याच्या मागं रिझन आहे प्रत्येक शब्दाचं. स्त्री को दारा शब्द से कहा गया है. हिंदी में लोग दारी दारी कहा करते हैं. गाली के रूप में यह शब्द बोला जाता है. यह रिवाज यहाँ चाहे न हो पर देहातों में अधिक है. दारा का अर्थ है दारयती भ्रातृन इति दारा. जो भाई भाई को, विशाल भैया, जो भाई भाई को लड़ा कर जुदा कर दे उसे दारा कहते हैं. म्हणजे इथं म्हणजे प्रत्येक एका शब्दामध्ये कलत्र पण काय सांगितलं त्यांनी पुढं सांगणार आहेत की जी कलह करवते ती कलत्र, तिला म्हणलं दारा. म्हणून दारा हे स्त्रीला नाव का दिलं की जेव्हा ती घरात आली तेव्हा घर बाटलं म्हणलं जात आहे किंवा घराचे तुकडे पडले, हिस्से पडले,
त्याच्यावरून पण तिला दारा असं म्हणलं गेलं. उस शब्द में ही यह अर्थ भरा है. यद्यपि यह रिवाज हो गया है कि बड़े हो गए तो अब जुदे जुदे होना चाहिए, मगर बड़े हो जाने से जुदा कोई नहीं होता. विवाह होने से, स्त्री होने से, नमोकार, फिर जुदेपन की बात मन में आती है. तो उस जुदेपन के होने के कारण कोण होय? स्त्री. म्हणजे काय म्हणायचं? फुकट तिच्या डोक्यावर खापर. इसलिए उनका नाम दारा रखा गया है. स्त्री का नाम भार्या भी है. जो अपनी जिम्मेदारी समझकर घर को निभाए उसे भार्या कहते हैं. भार, जी भार वाहते तिला म्हणलं भार्या. कलत्र भी कहते हैं. कलत्र यानी क्या? कल म्हणजे शरीर आणि त्र, शरीराची जी रक्षा करते तिला म्हणलं जातं कलत्र. त्र हे रक्षावाचक शब्द आहे. पति के शरीर की रक्षा करे, पुत्र के शरीर की रक्षा करे, खाना देकर सभी के शरीर की रक्षा करती है, इसलिए उसका नाम कलत्र है. इसे यह मूळ जीव अपना मानता है. म्हणजे हे सगळं तर आहे, मिळालंय तसं फक्त, पण त्याच्यामध्ये माझी बायको चांगली, माझा नवरा चांगला म्हणून किती अभिमान, किती गर्व, ह्यालाच म्हणतात मोह. भरत चक्रवर्तीच्या बायका चांगल्या नव्हत्या का हो? चांगल्या होत्या ना? असतील की? तर काय माहीत नाही. असणारच आहेत, पण किती त्याला किती गर्व होता हो त्यांच्याविषयी. असता तर नाही असता तर त्यांच्यातच अडकला असता, कुठं मोक्षाला गेला असता. म्हणून सांगतायत की फक्त त्या सम्यक दृष्टीची विचारधारा बघा. तुमच्यासारखाच परिग्रह त्याच्याजवळ पण आहे, त्यांच्यापेक्षा सारखाच तुमच्याजवळ पण आहे, पण विचार तसे नाही आहेत आपले, म्हणून आपण अजून आज त्याच्यात अडकलोय. स्त्रीजन पुरुषों के विषय में सोच ले कि वे पति को अपना समझती है. व्यवहार में चूंकि एक उद्देश्य बना है और कषाय मिल रही है, इस कारण मिलजुल कर रहा करती है. तिस पर भी ऐसा नहीं है कि पुरुष की इच्छा से स्त्री काम करती हो. का करती काम स्त्री घरात? सोनाली भाभी का करता हो? मला करायचं तरच करणार, नवऱ्याने सांगितलं म्हणून नाही करणार हे सांगतायत. म्हणजे स्त्री ही आपल्या आपल्या विचाराची अधीन असती. असं नाही आहे की पुरुषाच्या इच्छेने ती काम करते असं नाही. दिसतंय तुम्हाला नुसतं तिथं, पण ॲक्च्युली उलट आहे. काय? स्त्रीच्या विचारानुसार पुरुष काम करतो. स्त्री की इच्छा से ऐसा नहीं है कि पुरुष की इच्छा से स्त्री काम करती हो, स्त्री की इच्छा से पुरुष काम करता हो. यह त्रिकाल हो नहीं सकता. एका शब्दात उडवलं तुम्हाला. काय मग का जवळ राहता हो? म्हणजे किती खोटं खोटं नातं आहे बघा की असलं. काय आहे संसार म्हणजे? म्हणजे काय म्हणते ते, जसं क्विनीन असते ना, काय म्हणते ते, क्विनाईन, कडू गोळी आहे आणि त्याच्यावर शुगर कोटिंग असतं, तर ते चांगली म्हणायचं का वाईट म्हणायचं गोळी? असंच आहे संसार. म्हणजे आतून कडू आहे, नुसतं वरून तुम्हाला लेप दिसतोय की चांगला आहे म्हणून, पण त्यात काही चांगलं नाही, काही निघणारच नाही चांगलं. यह अपनी अपनी इच्छा से अपना अपना काम करते है. काय म्हणतात? तुम्ही एकटेच आहे तिथं, ते तिघं पण एका कॅटेगरीतले आहेत म्हणून तुमच्याकडेच आहे टार्गेट. तिघं पडणार आहेत, त्यांना सांभाळा, पडू नका म्हणा. सब अपनी अपनी इच्छा से अपना अपना काम करते हैं. म्हणजे ॲक्च्युली आजची पिढी अशी आहे माहिती का, तुम्ही कर म्हणलं तरी लग्न करणारे नाही आहेत. आणि हा मला काय सांगायचं होतं, कर म्हणलं तरी करणार नाहीत आणि नाही नको करू म्हणलं तरी करणार नाहीत. म्हणजे काय म्हणते, त्यांना आपलं स्वातंत्र्य पाहिजे. आज कशात अडकायचं नाही आहे, न धर्म करायचं आहे न लग्न करायचं आहे, अशी द्विधा आहे आज.
म्हणजे या पिढीची. म्हणून म्हणतात की कोणाच्या अधीन राहण्याचे विचार हे कोणाला सहन होत नाहीत आज. म्हणजे उलट त्यांना धर्माची दृष्टी मिळाली तर सुख आहे, पण धर्म म्हणजे बंधन वाटतं, धर्म म्हणजे कष्ट वाटतंय, दुःख वाटतंय. त्यामुळं न ते संसाराचं दुःख पाहिजेलं आहे, न धर्मामध्ये यायचं आहे. अशी अर्धवट दशा आहे आज. म्हणून आपल्याला निर्णय करायचा आहे ह्याच्यामधून की आपल्याला काय करायचं आहे. मिलजुल गई इच्छा और कषाय, पर प्रेरणा सबको अपनी अपनी इच्छा की ही मिली हुई है. ये मोही जीव ऐसे परिजनों को अपना मानते हैं. म्हणजे काय म्हणायचं, कोइन्सिडेंटली समजा दोघं जण एकत्र भेटलाय, दोघांचे कषाय समान आहेत, पण जरी कषाय समान आहेत तरी सुद्धा कार्य करताना मी माझ्याच इच्छेने करणार आहे, माझ्या विचाराप्रमाणेच मी करणार आहे. भलेही दुसरा मला जे काही सांगेल ते त्याच्या समानच असेल, मी जे विचार केले तसंच असतील समोरच्याचे, तरी सुद्धा मला वाटलं तरच मी ते कार्य करत असतो, हे सांगतायत. मग तसंच आहे, तुम्हाला धर्म करा वाटतंय का नाही हो? वाटतंय. कसं कुठं काय दिसतच नाही की करताय म्हणून. करताय म्हणजे दुसऱ्यांनी आपल्याला करायला सांगून आपण करणं वेगळं. काय राज, बोलवून बोलवून जर शास्त्राला आलो तर सांग कोणाचे कशा आहे. म्हणजे माझ्या कशानुसार तुम्ही करताय का तुमच्या इच्छेनुसार तुम्ही आलाय सांगा. म्हणजे दुसऱ्याच्या कशानुसार आपण वागतो असं वाटतंय. समजा वडिलांनी सांगितलं मुलाला की ते पाणी आण, ते काय वस्तू तिकडं ठेव, करेल तो मुलगा. सांग का केला? भीतीने केला होय. कसली भीती काय राहिली नाही आज. म्हणजे तिथं म्हणायचंय त्याला वाटलं ना तरच करणार, आणि भलेही भीतीने केला ना तरी सुद्धा त्याचे विचार झाले, ती इच्छा झाली तरच करणार. अन्यथा इच्छेच्या विरुद्ध केलं तरी सुद्धा ते त्याचेच परिणाम आहेत असं सांगितलं गेलं. केलंय ना तुम्ही म्हणजे त्याच्या मागं तुमचेच परिणाम कारण आहेत. ह्यालाच म्हणायचं मोह. तर अशी स्त्रीची इच्छा करतो हा जीव आणि त्याच्या निमित्तात हैराण होतो. म्हणजे सगळ्या परिग्रहाचं रक्षण करायला जातो आणि त्याच्या मागं अनंत दुःख प्राप्त करतो. म्हणून दुपारी काल मी गोष्ट सांगितली होती. कोणाची? त्या चोराची. म्हणजे कसं रक्षा करायला जातो एखादा संसारी जीव आपल्या सगळ्या परिग्रहाची. तर ते सेठजी आणि सेठानी घरात बसलेले असतात, बोलत असतात. संध्याकाळची वेळ, रात्रीची वेळ असते, आणि एक चोर शिरला घरामध्ये आणि त्याला लपायचं होतं. तर त्याला दुसरी कुठली रूम दिसली नाही, छोटी बेडरूम होती, दिसली म्हणल्यावर घुसला तिथं. आणि नेमकं सेठजी आणि सेठानी उठले आणि त्याच रूमकडे यायला लागले. म्हटल्यावर त्यांनी काय केलं, छोटं बेड होतं, त्याची उंची फार कमी होती, त्याच्या खाली जाऊन लपून बसला दिसू नये म्हणून. आणि ह्या दोघांना माहीत नाही तो येऊन खाली बसलेलं, आणि ते बेड होतं सेठानीचं. मग सेठानी जाऊन त्याच्यावर लेटली की इकडं समोर झोपला सेठजी, आणि त्याच्या दृष्टीला पडलं की खाली कोणीतरी आहे, कारण नजर तिकडं खाली जाऊ शकते. मग ते बघितल्यावर आता आरडाओरडा करून उपयोग नव्हता. त्याच्या हातात काहीतरी चमकत होतं, म्हणजे चाकू टाईप असं. मग तो काही ना काही इजा करेल म्हटल्यावर सेठजींनी प्रेझेन्स ऑफ माइंड वापरलं. म्हणजे म्हटला की आता ह्याला काहीतरी करून असंच पकडावं लागणार आहे किंवा आपली रक्षा करावं लागणार आहे. आणि तो वाट बघत होता की हे कधी झोपते दोघंजण, पण हे काय झोपत नव्हते. पण ती सेठानी म्हणली की काम झाल्यामुळं तिला झोप यायला लागली होती. ती म्हणली मला झोपायचं आहे, आता मी झोपते. म्हणून ती आडवी झाली, पण याला आता तिला उठवायचं होतं, तिला झोपू नाही द्यायचं होतं. म्हणून तो तिच्याशी बोलायचं नाटक करायला लागला. म्हटला मला तुझ्याशी गप्पा मारायची, तू का झोपायला लागलीस, बोल म्हटला माझ्याशी. मग ती म्हणती काय बोलायचं तुम्हाला. म्हटलं मला भविष्याची चिंता व्हायला लागली आहे. म्हणला कसली. म्हणली ती कसली चिंता. तर तो म्हणाला आपल्याला आता आपली सुरक्षा करणारे सांभाळणारे मुलं पाहिजेत की. म्हटला मग किती मुलं पाहिजेत. मग ती म्हणते असलं काय विचार चाललाय तुमचा, आता झोपावू द्या सकाळी बघू आपण. असं ती सारखं त्याला झोपवायचा प्रयत्न करते आणि हा तिला उठवायचा प्रयत्न करतोय. कशाय जुळली का नाही जुळली हो. बस ती भडकली नाही म्हणून शांत आहे म्हणून बस.
मग ते आपलं सारखं म्हणते की मला तुला किती मुलं पाहिजेत. ती म्हणाली काय 1 मुलगा आणि मुलगी बास. तो म्हणतो नाही मला 3 मुलं पाहिजेत. मग ही म्हणते काय झालं तुम्हाला आज असलं काय विचार करायला लागलाय. म्हटलं मी त्यांची नावं सुद्धा ठरवली आहेत. काय नावं सांग रे काय काय होती. होय का बरं. मग पहिल्याचं नाव सांगितलं त्यांनी म्हटला शूरवीर. दुसऱ्याचं नाव सांगितलं शेरखां आणि तिसऱ्याचं नाव लुटारू. म्हणला ती लुटारू नाव ऐकली की ताडकन उठून बसली आणि म्हणली असलं कसलं नाव काढलंय. लुटारू कधी नाव असतं का म्हणली ती. मग तो म्हटला माझी पोरं आहेत माझं इच्छा मी काय पण ठेवेन नाव काय तर असू कोणाला काय वाटू दे नाही तर नाही मी हेच नाव ठेवणार. मग आता तो म्हणतो की समज मी कामावर गेलोय आणि यायला उशीर झाला आणि ती पोरं घरात नव्हती बाहेर खेळायला गेली होती. मग मी तुला येऊन विचारलं कुठे गेली आहेत मुलं. तू काय सांगणार बाहेर खेळत आहेत. मग मी काय करणार म्हटलं मी त्यांना बोलवायला बाहेर जाईन. आणि तो उठला बरं का त्याच्या बेडवरनं. पोरं नव्हती बरोबर पण बेडवरून उठला. त्याला जे करायचं होतं ना त्यासाठी ही सगळी फिल्डिंग होती मागची. आणि त्याच्या बेडवरून उठला दारापाशी गेला आणि म्हणला मी असा हाक मारणार म्हटला मुलांना काय शूरवीर शेरखां लुटारू असं जोर जोरात तो 2-3दा ओरडायला लागला सगळीकडे तोंड करून. तर सांगितलं त्याच्या बाजूला राहणारे 2 पैलवान होते. त्यांचे नाव होतं शूरवीर आणि दुसऱ्याचं नाव होतं शेरखां. आणि त्यांच्या नावाने तो हाका मारून सांगतोय की लुटारू आलेत. आणि मग ते ज्याला समजायचं त्याला समजलं. आणि मग ते 2 जण जागे झाले आणि म्हणले की नक्की यांच्या घरामध्ये काहीतरी रिस्क आहे. आणि त्यांनी 4 माणसांना गोळा केलं आणि ते 3-4 5-6 जण सगळे मिळून आत आले. आणि मग त्यावेळेस त्या चोराला कळेना काय चाललंय नक्की हे. आणि मग ते त्याला सावध होईपर्यंत सगळ्यांनी येऊन त्याला पकडलं. म्हणजे त्यांनी सांगितलं की कशासाठी केलं होय कशासाठी केलं कशासाठी सांगितली गोष्ट मी हा परिग्रहाचे विचार किती आहे त्याचे सुरक्षेचे विचार ह्यालाच म्हणलं मोह. मग हे सांगितलं ना स्त्री असू दे घर परिवार तुमचं दागिने धन संपत्ती सगळ्याच्या विचारासाठी किती विचार करतोय. सगळ्याच्या सुरक्षेसाठी किती विचार किती आपलं त्याच्यामध्ये तन मन ओतून सगळं म्हणजे सगळ्या रीतीने आपण ते सांभाळण्याचा आपल्या जवळ ठेवण्याचा ते म्हणजे माझं या विचारांचंच आपण संरक्षण करत असतो. आणि त्याच्या निमित्तात मग काय करायला पाहिजे नको सगळं करायची तयारी. इतका पुरुषार्थ इतकं कष्ट जर आपण स्वतःसाठी घेतलं तर कधी जीवाचं रक्षा करायचं अशा रीतीने कधी विचार केलाय का. जीव तर किती लुटारूंकडून लुटला चाललाय. कोण आहे सगळ्यात मोठा लुटारू मोह. म्हणलं ना मोहरूपी कुठाला 12 भावनेमध्ये आलंय ना मोह म्हणा. मोह नींद के जोर जगवासी घूमे सदा कर्म चोर चहुओर सर्वस लूटे सुध नहीं. सर्वस्व काढून घेत आहेत तुमच्यापासून हा मोह हे कर्म हे सगळा परिग्रह. पण त्याचा आपल्याला आनंद वाटतो. आपल्याकडून सगळं जर घेतलं जर म्हणजे आपण दिलं मुलांना आपल्या आईवडिलांना समजा आपल्याकडचं जे असेल ते सगळं तर आपल्याला किती आनंद. उलटं म्हणतायत की तुमचं सगळं काढून घ्यायला बसलेत ते पण त्यातमध्ये आपल्याला आनंद वाटतो. हाच सगळ्यात मोठा मोह आहे. तर मोह का होतो ज्याला स्वभावाची जाणीव नाही ओळख नाही त्याला मोह नियमाने उत्पन्न होतो. आणि तोच मोह अनंत काळापर्यंत आपल्याला फिरायला कारण ठरतो. म्हणून त्या मोहाला जिंकायचं तर एकदा स्वभावाचा निर्णय करा. ओम. जाणा हा मी अशरीरी निर्मोह निष्परिग्रही ज्ञाताद्रष्टा जीव आहे. स्वतःचे रूप सांगतायत पहा.
हा मी अनादि अनंत एकटाच आहे. या जगात माझे कोणाशीही एकत्व नाही, ममत्व नाहीच. मला जगण्यासाठी पराची आवश्यकता नाहीच. स्वतःचे सामर्थ्य जाणा, स्वातंत्र्य जाणा. मी तर एकटाच होतो, एकटाच आहे. अनुभवा सर्वांमध्ये असतानाही मी एकटाच आहे. पुढेही अनंत काळापर्यंत एकटाच राहणार आहे. या जगात माझा कोणाशीही काहीही संबंध नाहीच. निस्संग स्वरूपोऽहम् एकोऽहम् ज्ञायक स्वरूपोऽहम् ओम. विसर.